तर आज आम्ही आलेलो फेमस ठाण्याची मामलेदार मिसळ खायला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आधी आणि मी चाललेलो मस्त ठाण्याला मामलेदार मिसळ खायला. मस्त गरम मसाल्यावरून बस पकडून आलो ऐरोली स्टेशनला. ऐरोली स्टेशनला येताच थोडी वाट बघतात आली आपली ठाण्याला जाणारी ट्रेन. तर मस्त आम्ही आलो ठाण्याला आधी आणि मी आणि चाललेलो खाली मार्केटमध्ये. तर आम्ही घेतली ठाणे मार्केटमध्ये एंट्री. तर मिसळ खायच्या आधी आधीला घ्यायचा होता एक कुर्ता, त्याला गावी लग्न अटेंड करायचं होतं त्याच्यासाठी. मग काय जस्ट बाजूलाच मामलेदार मिसळचं हॉटेल होतं. तर बाजूला सीड्या होत्या, सीड्या चढून आम्ही चाललेलो वरती. तर खाली फक्त पार्सल वाल्यांसाठी काउंटर आहे, तिथून पार्सल घेऊन जाऊ शकतो आपण. तर वरती येताच आधी आणि मी बसलो टेबल वरती. तर टेबल वरती बसून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा पार्सल सुद्धा नेऊ शकता घरी. मग काय फायनली आपली मिसळ आली. मिसळ बघूनच एकदम चविष्ट वाटत होती. मग काय सुरुवात आधीने केली. पहिला घास घेतात त्याची रिएक्शन एकदम झकास होती. त्याचं रिएक्शन बघून मी खूप एक्सायटेड झालो खाण्यासाठी मिसळ. मग काय मी मिसळ खाण्यासाठी तयार. तर पाव घेतला आणि त्याच्यात भरभरून मिसळ घेतली आणि तुम्हाला दाखवून मी घास टाकला तोंडात. आणि तुम्हाला खरंच सांगू तर मिसळ एक नंबर होती आणि एकदम झक्कास होती मित्रांनो. मिसळ एकदम भिडे स्टाईल मध्ये झणझणीत मिसळ होती. भाव मिसळचा होता 95 आणि एक्स्ट्रा पाव घेतला तर 4 रुपये एक्स्ट्रा. मिसळ खाऊन झाल्यावर आधीने मागवल्याची किंमत होती 60. चवीला छान होती एकदम, पण भाव थोडे जास्त वाटले. तर तुम्ही पण जाऊन नक्कीच एकदा ट्राय करा मिसळ. तर हा ब्लॉग इथेच एंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो कमेंट करा. बाय.